मुंबई विद्यापीठातील TY-BCom अंतिम सत्राच्या पेपर फुटी प्रकरणात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट असतानाही CID चौकशी टाळण्यामागे नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा सवाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आज उपस्थित करण्यात आला। या प्रकरणात अभाविप मुंबई महानगरच्या वतीनं आज मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील कुलगुरूंच्या दालनासमोर निदर्शनं करण्यात आली। अभाविपच्या आंदोलकांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निष्क्रिय आणि टाळाटाळीच्या भूमिकेचा तीव्र निषेध करून निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली। दरम्यान या प्रकरणात आझाद मैदान पोलीस स्थानकात विद्यापीठ प्रशासनानं दबाव टाकून अभाविप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोपही अभाविपाकडून करण्यात आला। या प्रकरणात CIDकडून चौकशी करण्याबाबत राज्य सरकारनं विधान परिषदेत स्पष्ट सूचना दिली होती, पण मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनं त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होता। विद्यार्थी परिषद घाबरणाऱ्यांची संघटना नाही, तर विद्यार्थी परिषद डरने वालों की नहीं बल्कि विद्यार्थी परिषद शोरों की संघटना आहे आणि शोरों की संघटना असल्याने विद्यार्थी परिषद कधीच मागे हटणार नाही। विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल। या पेपर लीक प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी असतील, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, त्यांना निलंबित केलंच पाहिजे। जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना अभय देण्याचं काम मुंबई विद्यापीठ प्रशासन करते, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। CID चौकशीच्या मध्ये बसलीच पाहिजे। तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद थंड बसणार नाही आणि हा संघर्ष असाच चालू राहील।